सामान्य विज्ञान मित्रांनो, सामान्य विज्ञानाचे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. तर त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, कारच्या बॅटरीमध्ये कोणते ॲसिड असते? ऑप्शन ए हायड्रोक्लोरिक ॲसिड, ऑप्शन बी सल्फ्युरिक ॲसिड, ऑप्शन सी नायट्रिक ॲसिड, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी सल्फ्युरिक ॲसिड. प्रश्न दुसरा, लोखंडावर जस्ताचे आवरण लावले जाते त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए गॅल्वनायझेशन, ऑप्शन बी इलेक्ट्रोप्लेटिंग, ऑप्शन सी आयनन, ऑप्शन डी क्षपण. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गॅल्वनायझेशन. प्रश्न तिसरा, इलेक्ट्रिक बल्बमधील फिलामेंट कोणत्या धातूपासून बनवितात? ऑप्शन ए तांबे, ऑप्शन बी लेड, ऑप्शन सी आयरन, ऑप्शन डी टंगस्टन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी टंगस्टन. प्रश्न चौथा, विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम सर्वप्रथम कोणी मांडला? ऑप्शन ए हेनरी, ऑप्शन बी ओरस्टेड, ऑप्शन सी फॅराडे, ऑप्शन डी व्होल्टा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी ओरस्टेड. प्रश्न पाचवा, इलेक्ट्रिक मोटार खालील तत्वाच्या नियमानुसार कार्य करते? ऑप्शन ए फॅरेडेचा नियम, ऑप्शन बी लेंझचा नियम, ऑप्शन सी ओहमचा नियम, ऑप्शन डी फ्लेमिंगचा नियम. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फॅरेडेचा नियम. प्रश्न सहावा, ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? ऑप्शन ए डी सीला ए सीमध्ये रूपांतरित करते, ऑप्शन बी ए सी व्होल्टेज वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी वापरला जातो, ऑप्शन सी ए सी व्होल्टेजचे डी सी व्होल्टेजमध्ये रूपांतर करते, ऑप्शन डी विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ए सी व्होल्टेज वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी वापरला जातो. प्रश्न सातवा, अणूच्या केंद्रकात असतात? ऑप्शन ए प्रोटॉन व न्यूट्रॉन, ऑप्शन बी प्रोटॉन व इलेक्ट्रॉन, ऑप्शन सी न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन, ऑप्शन डी फक्त इलेक्ट्रॉन. या प्रश्नाचं राईट ॲन्सर आहे ऑप्शन ए प्रोटॉन व न्यूट्रॉन. प्रश्न आठवा, न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला? ऑप्शन ए रुदरफोर्ड, ऑप्शन बी थॉम्सन, ऑप्शन सी चॅडविक, ऑप्शन डी न्यूटन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चॅडविक. प्रश्न नववा, अणुक्रमांक म्हणजे? ऑप्शन ए प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येची बेरीज, ऑप्शन बी न्यूक्लियसमध्ये उपस्थित असलेल्या प्रोटॉनची संख्या, ऑप्शन सी न्यूक्लियसमधील न्यूट्रॉनची संख्या, ऑप्शन डी न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनच्या संख्येची बेरीज. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी न्यूक्लियसमध्ये उपस्थित असलेल्या प्रोटॉनची संख्या. प्रश्न 10, ज्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये 2 प्रोटॉन, 2 न्यूट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन आहेत त्याची अणुवस्तुमान संख्या किती असेल? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी 4. प्रश्न 11, ज्या अणूचे अणुक्रमांक सारखीच पण अणुवस्तुमान भिन्न असतात त्यांना म्हणतात? ऑप्शन ए समभारिक, ऑप्शन बी समस्थानिक, ऑप्शन सी आयसोबार, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी समस्थानिक. प्रश्न 12, अणुबॉम्बचे तत्व कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? ऑप्शन ए
केंद्रकीय संलग्न, ऑप्शन बी केंद्रकीय विखंडन, ऑप्शन सी वरील दोन्ही, ऑप्शन डी वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केंद्रकीय विखंडन. प्रश्न 13वा. किरणोत्सर्गी पदार्थ कोणते किरण बाहेर सोडतात? ऑप्शन ए अल्फा किरण, ऑप्शन बी बीटा किरण, ऑप्शन सी गॅमा किरण, ऑप्शन डी वरील सर्व. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. त्यानंतर अणुभट्टीमध्ये जड पाणी कोणत्या रूपात वापरले जाते? ऑप्शन ए मंदक, ऑप्शन बी शीतलक, ऑप्शन सी परिरक्षक, ऑप्शन डी नियंत्रक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मंदक.